पाठ 6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा स्त्रियांचं योगदान सर्व क्षेत्रात महत्त्वाचं आहे. भारतीय स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की त्यांच्या अनेक समस्यांचं मूळ पुरुषांच्या मानसिकतेमध्ये दडलं आहे. स्त्री शक्तीचा आविष्कार. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी 1972 मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऐन दिवाळीमध्ये तेल, तूप, साखर, रवा, मैदा या गोष्टी मिळत नव्हत्या म्हणून महिलांनी मोर्चे काढले आणि या आंदोलनाला यश मिळाले. चिपको आंदोलन. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडं व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडीप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केलं. स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरायचं तंत्र अवलंबलं. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणं असं या आंदोलनाचं स्वरूप असल्यामुळे त्याला चिपको आंदोलन म्हणतात. यामध्ये स्त्रियांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला. गौरादेवी या कार्यकर्तीने स्त्रियांमध्ये जागृती केली. मद्यपान विरोधी आंदोलन. 1992 मध्ये आंध्र प्रदेशात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. पुढे त्याला विविध राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावला तर सर्वाधिक फटका स्त्रियांना बसतो. त्यांना दुःख आणि दैन्य याचा सामना करावा लागतो. या आंदोलनाला आंध्र प्रदेशातील अरक विरोधी आंदोलन उपयोगी पडले. आंध्र प्रदेशामध्ये या कार्यक्रमात सीता मा कथा म्हणजे सीतेची गोष्ट सांगितली जाते. सीता गावकऱ्यात जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते हे या कथेत सांगितलं होतं. राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारू विक्री विरोधात कडक धोरण स्वीकारले. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले. शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती. भारत सरकारने 1975 मध्ये डॉक्टर फूल रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात स्त्री मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली. यामध्ये लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधात संघर्ष छेडण्याचं ठरलं. यामध्येच अनेक गावांमध्ये गट तयार झाले. विद्याबाळ यांची नारी समता मंच आणि मिळून साऱ्या जणी ही नियतकालिकं महत्वाची ठरली. प्रमिला दंडवते यांनी महिला दक्षता समिती स्थापली आणि अनेक राज्यातून या समितीच्या शाखा निघाल्या. या संघटनेनी हुंडा, स्त्री भ्रूण हत्या, कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष छेडला. भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे स्त्री अभ्यास केंद्र स्थापण्यात आली. स्त्रियांच्या संदर्भातील कायदे. 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले. वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्यात आला. स्त्री धनावर तिचा अधिकार निर्माण झाला. बहुपत्नीत्व संपुष्टात येऊन पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला. हुंडा घेणे अथवा मागणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला. स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मिळवून देणारा प्रसूती सुविधा अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला. हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती. भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रातून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू, धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू अशा बातम्या येत आणि याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले. यातून हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला. कौटुंबिक न्यायालय. विवाहासंदर्भातील वाद, सांसारिक समस्या, पोटगी, एकल पालकत्व, अपत्याचे संगोपन
अशा कुटुंब व्यवस्थेशी निगडीत वादांची सोडवणूक करण्यासाठी कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात आले. यामध्ये साक्षी पुरावे तपासण्यापेक्षा समुपदेशकांना प्राधान्य देण्यात आले आणि प्रकरण वेगाने पण न्याय्य पद्धतीने सोडवण्यावर भर देण्यात आला. पोटगीबाबत खटला 1985. एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याने देणं याला पोटगी असं म्हणतात. शाहबानो बेगम यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा निर्णय न्यायालयाने दिल्यावर धार्मिक संघटनांनी याविरुद्ध गदारोळ केला. परिणामतः संसदेत मुस्लिम विमेन ऍक्ट संमत झाला. सती प्रतिबंधक कायदा. सती जाणे आणि सती प्रथेचे उदात्तीकरण करणे या सर्वच गोष्टी बेकायदेशीर असल्याने सरकारने त्यावर कडक तरतुदी करून कायदा संमत केला. मानव अधिकार संरक्षण कायदा. स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून हा कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावी भूमिका बजावली. महिलांसाठी आरक्षण. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये 1/3 जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या आहेत. नगराध्यक्ष, महापौर या पदांसाठीही 1/3 पदे राखीव आहेत. तर देशातील महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यात महिलांसाठी 50% आरक्षण आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समतेचं तत्व स्वीकारलं. त्यामुळे मतदानासारखा महत्त्वाचा राजकीय हक्क, शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या समान संधी स्त्रियांना उपलब्ध झाल्या. यामुळे स्त्रिया आज शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागल्या आहेत आणि स्त्रियांना आत्मभान येत आहे. अनुसूचित जाती. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला आणि त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. अनुसूचित जातींचं मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना विकास साधता यावा म्हणून शिक्षणात आणि नोकऱ्यात प्रतिनिधित्व देण्यात आलं. अनुसूचित जमाती. देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचे काही प्रश्न आहेत आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती मागासलेली आहे. त्यामुळे या आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून गणले आहे आणि त्यांना कायदेमंडळ, शिक्षण, सरकारी सेवा अशा क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आले. भटक्या व विमुक्त जाती जमाती. उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरत राहणाऱ्या जाती जमातींचा भटक्या जमातीत समावेश होतो. पशुपालन व अन्य स्वरूपाचे व्यवसाय करून हे गट आपली उपजीविका करतात. स्वातंत्र्योत्तर काळात यांचा समावेश विमुक्त जमाती या गटात केला आणि शैक्षणिक संस्था व शासकीय क्षेत्रात यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. अल्पसंख्याक. एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींचा समूह. आपल्या देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे. अल्पसंख्य असलेल्या गटांना आपापली भाषा, संस्कृती यांचं रक्षण करण्याचा हक्क आहे आणि त्यांची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात.